जे संघ खेळलेत त्यांनी नेहमी सांगितले की पांजू गावाची शान आहे ती ट्रॉफी. ट्रॉफीसाठी ही स्पर्धा ओळखली जाते. हनुमान जन्मोत्सव निमित्त ही स्पर्धा असते आणि म्हणून या स्पर्धेचं टायटल देखील आहे हनुमान जन्मोत्सव चषक. गॅप मध्ये चेंडू गेलाय. 4 धावेंकरता पहिला बॉल, पहिला वार, पहिला चौकार. चैतन्य उर्फ चैतू चांगला बॅटर आहे, चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पहिल्याच बॉलला फक्त दिशा दिली. आउट पिल इतकं फास्ट आहे ना की चेंडू मात्र फरार होतोय चौकारा करता. प्रसाद भुते आपला एक्सपिरियन्स शेअर करतोय. फिल्डिंग लावली जाते आता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. 9 खेळाडू, 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. हाफ ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेने खेळल्यात. लॉंग ऑनला सूरज येतोय. चांगला फटका होता परंतु इथे रनआउटची संधी आहे. अति काही संकटात नाही. दबाव टाकू नका पंचांवरती. इथे इथे यस टीव्ही अंपायर.
बॉल हातात आहे आणि स्टंप वरती लावलाय पंच. येस, आउट आहे. बॅटरला परतावा लागेल. खूप वेळा आम्ही 5-6 वेळा चेक केलं आणि येस, कन्फ्युजन तेच होतं की बॉल हातात आहे की नाही. तर बॉल हातातच राहिला, स्टंपवरती आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याने अपील केली, त्यावेळी देखील बॉल हातातच होता शेवटपर्यंत, म्हणून हा रनआउट. थँक्यू दिका स्पोर्ट लाईव्ह. येस डीजे. हाफ ट्रॅकर यावेळी ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जात आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती दुसरी धाव घेताना रनआउट. तिसरा बॉल डॉट. दिनेशने केलाय कमबॅक. 50चं आव्हान आहे. बॅकची एज अँड टेकन आउटसाइड एज. प्रकाश पाटीलने कॅच कॅरी केलाय. चैतूला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. पाच रन 2 विकेट. थोडं घाई करायचे या मॅच मध्ये. भरपूर टाइमपास झालाय. 50 धावा जिंकायला टार्गेट सेट केलंय. कानाईस्पोर्ट पाये ए हा संघ सध्या अडचणीमध्ये आलाय. 2 विकेट गेल्यात. 50चा पाठलाग करतोय. 45ची गरज आहे. या षटकातील 2 बॉल शिल्लक, म्हणजे टोटल बॉल त्यांच्याकडे शिल्लक आहे 26 बॉल. 45ची गरज. यावेळी स्कूप करायचं होतं. हलकासा बॅटचा स्पर्श झाला होता. डॉट बॉल येतो. या सिच्युएशन मध्ये 2 विकेट गेल्यानंतर काय हा फटका खेळणं गरजेचं होतं का, हा प्रश्न विचारलाय प्रत्येकाने. स्कूप करायचं होतं. गॅप मध्ये फटकेबाजी करायची होती. संतोष स्ट्राईकला आलाय. गोलंदाजी चांगली केली होती. आता बॅटिंग चांगली करावी लागेल. हा मॅच जो आहे ना, तो हाय व्होल्टेज आहे. गरमागरमीचा मॅच 2 टीमच्या माध्यमातून. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. बाउन्स करायचं होतं. यावेळी मात्र हलकासा बॅटचा स्पर्श झालाय आणि चेंडू इन टू द गॅप. दिल मागे मोर. वेलकम फोर. चौकार. 4 धावेने पहिल्या ओव्हरची वेळ समाप्ती. 10 रन 9 रन फलकावरती.
9 धावा फलकावरती. प्रताप आलाय बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 2. बघूया या मॅच मध्ये प्रताप आपली वेगळी छाप सोडेल की मागील मॅच मध्ये 4 बॉल 4 षटकार ठोकणारा तेजस देवळीकर हा बॅटर आहे स्ट्राईकला. पहिला बॉल प्रतापचा. थोडासा लांब इनसाइड एज रनआउटची संधी. प्रकाश पाटील चूक करतोय. चुकीला माफी नाही आज. 1 रन होते. 10 रन्स. रन रेट बरोबर चालू आहे बॅटिंग करणाऱ्या संघाचा देखील आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाचा देखील. विकेट ते घेत आहेत. रन्स देखील कमी देत आहेत. मॅच इक्वल आहे. मॅच बॅलन्सिंग आहे. 1 ते 2 मोठे फटके आले तर श्री कान्हाई स्पोर्ट पाये संघ 1 स्टेप 1 पाऊल पुढे जाईल आणि इथे 1 ते 2 विकेट आले तर टिवरी स्पोर्ट टिवरी या मॅच वरती पकड मजबूत बनवू शकतो. त्या इराद्याने गोलंदाजी प्रतापला करायची आहे. पुढचा बॉल गॅप मध्ये खेळायचा होता. फटका मिस टायमिंग आहे. विकेट घेतला तर दबाव येईल आणि सूरजने कॅच टिपलाय. विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये आलाय जितेंद्र देवळीकर. टेनिस क्रिकेट मध्ये या खेळाडूकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने पाहिलं जाते. मॅच विनर खेळाडू आहे. गेम चेंजर खेळाडू आहे. परंतु समोर देखील आहे गेम चेंजर प्रताप भोईर. या अगोदरच्या मॅच इनिंग मध्ये जर पाहिलं तर जितू आणि प्रताप ज्यावेळी जितू गोलंदाजी करत होता त्यावेळी प्रतापचा विकेट त्यांनी काढला होता. आता प्रताप गोलंदाजी करतो तर जितूचा विकेट तो काढेल की जितू त्याच्यावरती आक्रमण करेल. स्लोवर वन चेंडू आणि या चेंडूला फेकून दिले सरळ सीमारेषी पार. आल्या आल्या केलाय स्टँड अँड डिलिव्हर. स्वॅग से स्वागत. षटकार. थोडा जर भूमीत भोईर जास्त लॉंग ऑनला जर थोडा वाईड ऑन लॉंग ऑनला जास्त असते ना तर कॅच होऊ शकला असता. इतक्या फ्लॅट बॉल गेलाय. 16 धावा. चांगली बॅटिंग जितू करतोय. पुन्हा एकदा यावेळी मोठा फटका खेळायचा होता. बॉक्स मध्ये टाकला होता. ब्लॉक कॉल डिलिव्हरी केली होती ऑफ स्टंप वर. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल कमबॅक करून देतोय. 16 धावा या फलकावरती. हळूहळू आमचे कमिटी मेंबर्स येत आहेत. संत गतीने टाकलाय. थोडा लांब ठेवलाय. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट लागला तर परंतु फिल्डर अपील करतायत. बॅटर सेफ झोन. 1 रनने धाव फलक 17. काय मॅच बनतोय. हाय व्होल्टेज मॅच राहिला. एक एक बॉल मॅच मध्ये रोमहर्षकपणा जाणवतोय आणतोय. एक विकेट जातोय. कधी षटकार लागतोय. कधी डॉट बॉल येतोय. कधी रनआउटची अपील केली जाते. असा हा मॅच दोन्ही बाजूने बनलाय. मॅच दोन्ही बाजूने झुकलाय मॅच. शेवटचा बॉल या ओव्हरचा. मोठा फटका खेळायचा होता. फटका हवेत खेळलेत. स्वतः एसटी रक्षक जातोय त्या ठिकाणी. 1 रन. मी म्हणेन भाग्य आहे आज बॅटरचं. खास करून तेजसचं. 1 रनने धावफलक पुढे आलंय. टीमची धावसंख्या आहे 2 ओव्हर 18 धावा. 9चा रन रेट मेंटेन केलाय. या ओव्हर मध्ये देखील 9 रन्स आलेत. 1 विकेट गेलाय. टोटल 3 विकेट. पॉवर प्ले संपलाय. याचाच अर्थ आता फील्ड देखील खुल्ला जाईल. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये पाहिजे आहेत
टीमची धाव संख्या जर पाहिली तर 32 ची गरज. 18 बॉल 32 धावा हे समीकरण मॅचचं. घेऊया एक ब्रेक. संगीत तिवरी संघ मॅच तुमच्या करता महत्वाचा आहे. आयोजकांकडे टाइम महत्वाचा आहे. 3 वाजलेत. तिसरा मॅच देखील संपलेला नाही आहे. अजून जर पाहिलं हा मॅच सोडून टोटल मॅच खेळवायचे आहेत 3 मॅच बाकी आहेत. अजून 2 टीम आपण वरती काढतोय. द्विज चायनीज सेंटर देखील रेडी आहे तुमच्या सेवेकरता. कम खर्चा चर्चा येईल तो खाईल असं त्यांनी सांगितले. म्हणून जा द्विज चायनीज सेंटरला भेट द्या. स्वस्त दरात आस्वाद घ्या. दिनेश यादवला लवकर का बोलवलं गेले तर विकेट घेण्याकरता. इथे 1 ते 2 विकेट घेतले ना दिनेश यादवने तर टिवरी संघ वर्चस्व दाखवेल. डेड बॉल घोषित केलेला आहे कारण की एसटी रक्षकाने अगोदरच थांब सांगितलं. यस अंपायर थँक्यू. आणि इथे जर बॅटिंग करणारा तेजस आणि जितेंद्र ही जोडी टिकली 15 ते 20 धावा किंवा 10 ते 15 धावा अजून पार्टनरशिप या दोघांना करायची आहे. आणि रन रेट बरोबर चालू आहे. 10चा रन रेट मेंटेन करायचा. सध्या 9चा मेंटेन केलाय. 3 विकेट गेल्यानंतर हा रन रेट मेंटेन चांगला आहे कारण की 1 ते 2 मोठे फटके कोणताही बॅटर येऊन ठोकतोय. म्हणून इथे तेजसला आणि जितूला देखील चालावं लागेल या मॅच मध्ये. महत्वाचा बॉलर बोलवलाय. स्पीडने चेंडू टाकला होता तितक्याच गतीने रविकांत भोईर यांच्या स्वागत करता चेंडू फरार. येतोय षटकार. बिग हिट. भोईर आमचे जवळचे मित्र आहेत. पांजू गावामध्ये आल्यानंतर भरपूर आमचे काळजी घेत असतात आणि चांगला कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. ते हात दाखवा रविकांत भोईर तुमच्यावरती कॅमेरा फोकस केलाय. रन्स झाल्यात फळगावरती 24 धावा 3 विकेट. तेजस आज वेगळ्या रूट मध्ये आहे. वेगळा पवित्रा त्याचा आपण बघतोय आणि आज ऊर्जा संचारलाय. षटकार चौकार याच्यावरती डेल केली जाते. दिनेशला कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. तेजस चांगली बॅटिंग देखील करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळला होता. भूमित आहे त्या ठिकाणी. यावेळी फिल्डिंग चांगली आहे. भूमित आज चांगल्या लय मध्ये दिसतोय ऍज अ फिल्डर म्हणून. चेंडू चकवा देतोय नेहमी या ग्राउंड वरती परंतु भूमितचं कॉन्सन्ट्रेट चांगला आहे. 1 रननी धावफलक 25. अर्ध्या धावा आल्यात आतापर्यंत. चेंडूचा विचार केला तर टोटल 14 बॉल मध्ये या धावा आल्यात 25 आणि येणारे बॉल आहेत टोटल 16 मध्ये 25 ची गरज. अर्धा पल्ला 14 बॉल मध्ये गाठला. अर्धा पल्ला 16 बॉल मध्ये गाठायचा आहे. भाऊन चेंडू करायचा होता आणि थोडीशी लेंथ होती ती बॅक ऑफ लेंथ होती. शॉर्ट पिच लेन. पंच इशारा करतायत का यस 2 पंचांमध्ये संवाद साधला जाईल. वन बाउन्सचा वॉन दिलाय.
बॅटचा स्पर्श झाला होता. आता 1 फॉर दी ओव्हर. पंचांनी गोलंदाजाला बाउन्सचा इशारा दिला. डॉट बॉल गेला या अगोदरचा. हा बॉल चांगला आहे. रायझिंग डिलिव्हरी आहे. या चेंडूला तुम्ही बाउन्स बॉल बोलू शकत नाही. बरोबर शोल्डरच्या लेवलला आणि कानाच्या खालून रायझिंग डिलिव्हरी. डॉट बॉल. धावफलक 25 धावा. 4 बॉल 3 विकेट. पुन्हा एकदा चांगला बॉल. चांगली गोलंदाजी करतोय दिनेश. एक धाव कंप्लीट. एका हातामध्ये चेंडू अडवायचा होता आणि तिथून जर फेकी केली असती तर रनआउटचा चान्स होता. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे आलाय. टीमची धावसंख्या 27. बॉल फेकून झाले टोटल 5. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना येणारे बॉल आहेत 13. 13 मध्ये पाहिजे टोटल 23 धावा. 13 बॉल 23 ची गरज. काय मॅच रंगलाय. फिल्डिंग करताना देखील दबाव, बॅटिंग करताना देखील दबाव, फिल्डिंग करताना, गोलंदाजी करताना गोलंदाजावर देखील दबाव आहे. आता फुलर लेन यॉर्कर टाकायचा होता. प्रकाश पाटील त्या ठिकाणी त्याला चकवा दिलाय. चेंडू गॅप मध्ये जातोय. प्रताप भोईर येतोय. चांगली फिल्डिंग करतोय. सध्या 2 धावा कंप्लीट. ओव्हरची होईल समाप्ती. 3 ओव्हर मध्ये टोटल धावसंख्या आहेत 29 धावा. येणारे 12 बॉल. 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत 21 धावा. 10.50 हा रिक्वायर रन रेट बॅटिंग करणाऱ्या संघाकरता. 12 बॉल 21 ची गरज. घेऊया डीजे. चा हा मॅच. एका साइडला टिवरी स्पोर्ट टिवरी संघ ज्याने गोलंदाजी करताना 21 धावा रोखायच्या आहेत आणि बॅटिंग करणाऱ्या श्री कानाई स्पोर्ट पाये ए या संघाला या धावा चेस करायच्या आहेत. जितू पाटील आलाय. चला टाइमपास होते. टिवरी संघ प्लीज सहकार्य करा. 3:15 वाजलेत. 3 मॅच बाकी आहेत. 5 ओव्हरचा मॅच खेळवतोय. त्यामध्ये जर पाहिलं 2 संघांना आपण क्वालिफाय देखील करतोय टॉप 8 मध्ये. जर ते देखील क्वालिफाय केले नसते तर मला वाटते आजचा शेड्यूल देखील कंप्लीट झाला नसता. म्हणून उद्याच्या दिवशी आपण गॅप ठेवला या स्पर्धेला. उद्या पांजू गावाची यात्रा आहे. यात्रेकरता सर्वांनी यायचंय आणि परवाच्या दिवशी पाहायला विसरू नका. ही स्पर्धा टॉप 8 ची लढत असणार आहे. त्यामध्ये चॅम्पियनचा वेगळा लॉट आणि एक गाव एकचा वेगळा फॉर्मॅट. वेगवेगळे पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. 12 बॉल 21 ची गरज. जितू पाटील बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल घेऊन तेजस करता. पहिला बॉल. यावेळी मात्र फुलरले रनआउटची संधी परंतु नाही. लेग बाईटचा माध्यमातून 1 रन जाईल. येणारे 11 बॉल मध्ये पाहिजे आहेत 20 रन. अकरा बॉल 20 ची गरज. जितेंद्र देवळीकर स्ट्राईकला आहेत. 11 बॉल 20 हा मॅच रंगलाय
मॅच रंगवणारा देखील आलाय. लेन खराब, आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट बॉल. थँक्यू अंपायर. एक्स्ट्रा धाव, दबाव, दडपण, प्रेशर सर्व गोष्टी रिलीज होईल ती टिवरी संघावरती, गोलंदाज जितू वरती. जितू वर्सेस जितू. जितू पाटील बॉलिंग मार्क वरती आणि जितू देवळीकर स्ट्राईकला बॅटर आहे. येणारे 11 बॉल मध्ये पाहिजेत 19 ची गरज. चांगला बॉल ब्लॉक ऑल डिलिव्हरी होता आणि या बॉलवरती सन्मानपूर्वक खेळला गेलाय, रिस्पेक्ट केली जाते या चेंडूची. परंतु 1 रन येते. 1 रनने धाव फलक जर पाहिलं 32 रन. 18 ची गरज 10 मध्ये. अपील केली होती. वाईट बॉलचा सिग्नल. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. येस अंपायर. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा रनने धाव फळकामध्ये पुन्हा एकदा आकार येतोय. आकडा बघा कसा येतोय. 33 धावा, 3 विकेट, 3.2 बॉल. को इन्सिडंट आकडा आहे, नेल्सन फिगर आहे. आणि या आकड्यावरती अजूनपर्यंत जर पाहिलं 17 ची गरज आहे. 10 बॉल मध्ये 17 ची गरज. पुढचा बॉल. आता मात्र हा वाईट, म्हणून गोलंदाज सातत्याने ती लेन टाकतोय, तो टप्पा टाकतोय आणि वाईट बॉल जात आहेत. म्हणून इथे तुमच्या गोलंदाजाचं माइंडसेट बिघडलंय. पंच चांगली अंपायरिंग करतायत. गोलंदाज कुठेतरी अचूक टप्पा टाकावा लागेल. फाईटच्या स्वरूपात 1 धाव आले. 34 धावा. 10 बॉल मध्ये 16 ची गरज. यावेळी शरीराचा संपर्क, शरीराचा वेध घेणारा चेंडू. वेगळी ऍक्शन होती थ्रो करण्याच्या. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. 1 या धाव संख्येने रन झाले टोटल 34. पाहिजे आहेत 16. फिल्डिंग चांगले आहे, परंतु 1 रनला 2 रन मध्ये कन्वर्ट केलं जाते. विघ्नेश आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. टीमची धावसंख्या आहे 36. दोन्ही टीमच्या मध्ये आकडा आलाय ना, तो 36 चा आलाय. सात 14 ची गरज. पुन्हा एकदा काय गोलंदाजी केले जितूने. सर्व चेंडू आहे ते यॉर्कर लेनचे होते. रनआउटची संधी आहे. दिनेश बॉल पकडू शकले नाहीत, म्हणून इथे या 2 धावा. स्ट्राइक रोटेट. येणारे 6 बॉल. 12 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. पंच थांबायचं आहे. वाईट बॉल किती टाकले? 3 3 वाईट आहे का? डॉट बॉल आलाय का या ओव्हर मध्ये? 1
दोन दुसरा बॉल एकदा सगळं सांगून एक, टाक. 2 3 4 5 6 जर वाईड असेल एक तर 7-11ची गरज आहे संपायर. 7-11 7-11. थोडं आमचे डिजिटल स्कोरर गायब होते डिका स्पोर्टचे आणि त्यानंतर आमच्या स्कोररवर देखील दबाव पडला. दोन्ही स्कोरर एकमेकांना विचारतायत नेमकं घडलेलं काय. सात बॉल 11ची गरज. सात बॉल 11ची गरज. करेक्शन चेंज केलंय चेक केलंय आणि त्यानंतर आम्ही मॅचच्या दिशेने येतोय. यावेळी या बॉलला उडवलंय स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. G2 गोज डाऊन द ग्राउंड. सिक्सर. मॅचची हवा काढणारा हा षटकार. खूप वेळ थांबला गेम. तिथे मोरल डाऊन झालं जितूचं असं मला वाटतंय आणि जितू बॅटरचं तिथे मात्र आक्रमण आपण पाहिलं. षटकार आला. षटकारांची धावा आहेत 44. 6ची 5ची गरज. 45 रन्स. सहा बॉल 5ची गरज. बारक्या यांनी पारितोषिक लावलंय. 2 चौकार मारा 500 रुपये घेऊन जा. मंदार मुकादम यांच्याकडून कॅश प्राइज लावलाय. 2 चौकार मारा 500 रुपये घेऊन जा. बॅटर करता प्रसाद भुते काय कमबॅक करेल.
यावेळी ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑनला. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय. येणारे 5 बॉल आणि 4 ची गरज. असं नाही की मॅच संपलाय. प्रसाद भुतेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वेळा धावा देखील झालेल्या नाही आहेत. डॉट बॉल विकेट. बॅटर डबल माइंड मध्ये असतो. ज्यावेळी कमी धावा असतात ना, काही सिंगल डबल खेळू की एखादा षटकार चौकार मारून लवकर मॅच फिनिश करू आणि तिथे बेनिफिट गोलंदाजाला होत असते. पण प्रसाद भुतेला ही मॅच काढावी लागेल. फटका चांगला आहे. जितू असेल तर मॅच वरती प्रेशर येणार नाही. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. यावेळी चांगला फटका केला. ऑन द अप चौकार. मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन श्री कान्हाई स्पोर्ट पाये. हे हा संघ 2 मॅच जिंकतोय आणि रविवारच्या दिवशी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल टॉप 8 मध्ये. जितेंद्र देवळीकर आहेत मॅन ऑफ द मॅच. मॅच फिनिश करणारा जितू, अनुभवी, एक्सपिरियन्स. जितू आपण आहात मॅन ऑफ द मॅच. आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच मोमेंटो घेण्याकरता. पुढचा मॅच दत्ताळी जुचंद्र समित अँड कंपनी आणि त्यांच्या अपोजिट आहे श्री कान्हाई बी. ए ला आपण पाहिलं 2 मॅच जिंकल्यात. आता बी टीमचा कसा परफॉर्मन्स राहील आवाज ऐकूया मोनिश पाटीलचा.